नमस्कार, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। बुद्धिमत्ता कुटसत्य यामधील MCQ प्रश्न विथ सोल्यूशन। प्रश्न पहिला, एका दुकानदाराकडे 3 डझन आंबे होते, त्यातील काही आंबे खराब झाले आणि उरलेले आंबे त्याने 6 जणांमध्ये समान वाटले। प्रत्येकाला 6 आंबे मिळाले, तर किती आंबे खराब झाले आहेत? पर्याय पहिला 6, 2 12, 3 18 आणि 4 24। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24। सोल्यूशन काढायचे झाले तर डझन बरोबर 12 आंबे, 3 डझन बरोबर 12 त्रिक 36 आंबे, प्रत्येकाला 4 आंबे मिळाले आणि 6 जण होते, म्हणजेच 6 गुणिले 4 म्हणजे 6 चौक 24 आंबे वाटले। त्यामुळे खराब आंबे 36 चांगले आणि त्यातून 24 आंबे मायनस केले तर 12 आंबे राहिले। प्रश्न दुसरा, 1 डझन आंब्याची किंमत 144 रुपये आहे, तर 1 आंब्याची किंमत किती असेल? 1 10, 2 12, 3 14, 4 16। उत्तर याचा 2 पर्याय 12। सोल्यूशन काढायचे झाले 1 डझन बरोबर 12 आंबे, तर 12 आंब्याची किंमत 144 रुपये, तर एका आंब्याची किंमत किती? 12 144 तर एकास किती? 144 भागिले 12 बरोबर 12, 12चा वर्ग 144, म्हणजेच एक आंबा 12 रुपयाला पडला। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न 3, एका झाडावर 10 पक्षी बसले आहेत, त्यातील 3 उडून गेले आणि 4 खाली उतरले, तर झाडावर किती पक्षी उरले? पर्याय 1 2, 2 3, 3 0 आणि 4 5। याचे सोल्यूशन काढायचे झाले तर झाडावर 10 पक्षी होते, 10 पैकी 3 उडाले म्हणजे 10 - 3 बरोबर 7। 10 पैकी खाली उतरले 4 म्हणजेच 10 - 4 म्हणजे 6। मग उडालेले 3 आणि उतरलेले 4 याची बेरीज जर केली तर 7 होते, म्हणजे 10 पैकी 7 गेले तर शिल्लक उरले 3, म्हणजे झाडावर 3 पक्षी शिल्लक राहतील। प्रश्न 4, काही मुलं एका ओळीत उभी आहेत। सुरेश डावीकडून 7वा आहे आणि उजवीकडून 15व्या क्रमांकावर उभा आहे, तर ओळीत एकूण किती मुले आहेत? पर्याय 1 24, 2 25, 3 26 आणि 4 27। याचे उत्तर आहे की पर्याय क्रमांक 1 24। सोल्यूशन, सुरेश डावीकडून 10व्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून 15व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच 10 अधिक 15 वजा 1 म्हणजे स्वतः 1 मायनस करायचा असतो, म्हणजे 25 - 1, तर याचे उत्तर येईल 24। प्रश्न 5, जर A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3, डॅश 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 Z बरोबर किती? Z बरोबर 26 असेल तर डॉग बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 26, 2 30, 3 34 आणि 4 40। तर याचे उत्तर काढायचे आपल्याला। क्रमांक 1 26 हे उत्तर बरोबर आहे। सोल्यूशन, A ला 1, B ला 2, त्याचप्रमाणे Z पर्यंत 26 येते। मग DOG D 4 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे आणि G 7 नंबरला आहे, म्हणजेच 4 अधिक 15 अधिक 7 बरोबर याचे उत्तर येते 26। प्रश्न 6। प्रश्न 6, एका रांगेतील मृणाल डावीकडून 7व्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून 9व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? पर्याय 1 15, 2 16, 3 17 आणि 4 18। याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 15। कारण सोल्यूशन, डावीकडून मृणाल 7व्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून मृणाल हा 9व्या क्रमांकावर उभा आहे, म्हणजेच 7 अधिक 9 वजा 1 म्हणजे स्वतः 1 वजा करायचा असतो, म्हणजे 16 - 1 बरोबर 15,
म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर बरोबर येईल. म्हणजे पूर्ण ह्याच्यात 15 मुले आहेत. प्रश्न 7. 3 वानराजवळ एकत्र 3 सफरचंद आहेत. प्रत्येकाकडे 1 सफरचंद. जाण्यासाठी काय करावे लागेल? पर्याय 1 आणखी 1 सफरचंद घ्यावं लागेल. 2 पर्याय 1 वानर दुसऱ्याचं खाईल. पर्याय 3 एका सफरचंद 3 भाग करावे लागतील. आणि 4था पर्याय यापैकी एकही काही करता कामा नये. उत्तर आहे की काही करावे लागणार नाही. पर्याय क्रमांक 4. सोल्युशन द्यायचे झाले प्रत्येकाकडे 1 सफरचंद म्हणजेच वानर पण 3 आणि सफरचंद पण 3 म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर येईल. प्रश्न 7. 1 बोकड बरोबर 4 मेंढ्या आणि 1 मेंढी बरोबर 4 कोंबड्या. तर 1 बोकड बरोबर किती कोंबड्या? तर पर्याय 1 6, 2 8, 3 10 आणि 4 12. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 12. 1 बोकड बरोबर 4 कोंबड्या, 4 मेंढ्या म्हणजे 4 गुणिले 8 बरोबर 4 गुणिले 2 बरोबर 8 कोंबड्या. 9. जर क्रो XTLD स्टेल्ड तर बर्ड बरोबर काय? याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 YRIW असे येईल. हे अल्फाबेट प्रमाणे सोडवायचे आहे. प्रश्न 10. एका सायकलला 2 चाके आहेत तर 5 सायकलींची एकूण किंमत किती? चाकांची एकूण किंमत किती? पर्याय क्रमांक 1 5, 2 10, 3 15, 4 20. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. 1 सायकल 2 चाके तर 5 सायकल बरोबर किती? 5 गुणिले 2 बरोबर 10 चाके. 11. जर 5 पेन 60 रुपयाला तर 1 पेन किती रुपयाचा असेल? पर्याय 1 आहे 10, 2 12 रुपये, 3 15 रुपये आणि 4 20 रुपये. पर्याय आहे ह्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 रुपयाला. सोल्युशन 5 पेन 60 रुपयाला तर 1 पेन किती रुपयाला? गुणिले क्वेश्चन मार्क बरोबर 60 गुणिले 1. 5 60 भागिले 5 बरोबर 12 पंचे 60 म्हणजेच 12 रुपयाला 1 पेन पडेल. हे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ पोलीस, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.